नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एक्सरसाइज नंबर 10 म्हणजे प्रॅक्टिस पेपर नंबर 10 चे आपले 15 क्वेश्चन झालेत मागच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे 26 पासून 40 पर्यंत. आता आपण पुढचे 15 क्वेश्चन बघूया. त्याच्यातला पहिला क्वेश्चन येतोय क्वेश्चन नंबर 41. 41 मध्ये काय दिलंय? सौरभ borrowed rupees 5,75,000 from a bank at 10% per annum. What amount should he repay after 2 years to become debt free? ठीक आहे. तर इथे काय दिलेलं आपल्याला की सौरभनी किती 5,75,000 रुपीज बोरो केले, म्हणजे लोन घेतलाय. ठीक आहे. त्याचा रेट किती आहे? 10% पर एनम है ना. त्याच्यानंतर इयर किती दिलेले आहे? 2 इयर्स. तर त्याचा इंटरेस्ट किती येईल बघा. इंटरेस्ट इज इक्वल टू येणार बघा 5,75,000 इंटू 10 इंटू 2 डिवायडेड बाय 100. 2 0 कॅन्सल होणार. ठीक आहे. आता इथे बघा हे किती झाले बघा. हे 10 इंटू 2 20. याचा 2 नी आपण मल्टिप्लाय करूया. 2 5 जा 10, 1 कॅरी ओव्हर झाले. 2 7 जा 14 प्लस 1 15, परत 1 कॅरी ओव्हर होणार. 2 5 जा 10 प्लस 1 11. ठीक आहे. आणि हा एक 0 आणि 20चा एक 0, असे 2 0. 1,15,000. ठीक आहे. हे तर काय झालं त्याचं इंटरेस्ट. आणि त्याला आता टोटल त्याचं प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे? त्याला अमाऊंट किती पे करावं लागेल बँकेला? बँकेला किती अमाऊंट पे करावं लागेल? अमाऊंट इज इक्वल टू काय होते? प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. तर प्रिन्सिपल आहे 5,75,000. ठीक आहे. आणि इंटरेस्ट आहे 1,15,000. ठीक आहे. तर हे किती होते बघा. 5 प्लस 5 0, 7 प्लस 8 प्लस 1 9. ठीक आहे. आणि हे 6,90,000. ठीक आहे. याचा आन्सर येतो बघा, आन्सर नंबर 2. ठीक आहे. सोपं आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 42. एक मिनिट आहे, पेन दुसरा घ्यावा लागेल. क्वेश्चन नंबर 42. On selling a wristwatch for rupees 1,100, there is some loss. If the same wristwatch is sold for rupees 1,600, the profit is equal to the loss. Find the cost price of the wristwatch. ठीक आहे. हे बघा, इथं सेलिंग प्राइस दिलेली आहे 1,100. पहिले जे दिलेली आहे ना 1,100. तर ह्या प्राइसवर सेल केल्यावर काहीतरी लॉस होतोय. ठीक आहे ना. तर लॉस म्हणजे किती होते माहितीये का तुम्हाला? लॉस म्हणजे काय होते? लॉस म्हणजे असते कॉस्ट प्राइस मायनस सेल प्राइस. तर सीपी मायनस 1100. ठीक आहे ना. हे कॉस्ट तुमचं सेल प्राइस आहे. ठीक आहे. अच्छा. तर या लॉसला आपण काहीतरी म्हणजे आपण एक्स पकडून घेऊया सध्या. एक्स इज इक्वल टू काय आहे? सीपी मायनस 1100. त्याच्यानंतर सेकंड पार्ट मध्ये काय म्हटलंय बघा की इफ द सेम रिस्ट वॉच इज सोल्ड फॉर रुपीज 1,600, द प्रॉफिट इज इक्वल टू द लॉस. फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ द रिस्ट वॉच. तर इथं बघा, इथं काय झालं, आता दुसऱ्यांदा जेव्हा ते विकलं तर प्रॉफिट झालाय. ठीक आहे. प्रॉफिट झालाय. तर प्रॉफिट म्हणजे काय होते? सेल प्राइस मायनस
कॉस्ट प्राइस. ठीक आहे. तर आता हे जे आहे ना, सेल प्राइस किती आहे इथं, सेल प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेल प्राइस किती आहे इथं, 1600 रुपये, 1600 रुपीज. ठीक आहे. मायनस सीपी, आपल्याला माहिती नाहीये, सीपी काढायची आहे ना आपल्याला, कॉस्ट प्राइस, फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ द रिस्ट वॉच. आणि प्रॉफिट किती झाला म्हणताय, प्रॉफिट झालाय लॉस एवढा. ठीक आहे ना. आणि लॉस किती आहे, एक्स, म्हणजे किती आहे, सीपी मायनस, सॉरी लॉस आहे एक्स, लॉस किती आहे एक्स. ठीक आहे. तर इथं सीपी किती येते बघा, सीपी इज इक्वल टू 1600 मायनस एक्स. ठीक आहे. एक्सच्या जागी आता आपण काय करूया, है ना, एक्सची व्हॅल्यू आहे बघा, सीपी मायनस 1100, तर 1600 मायनस सीपी. ठीक आहे. मायनस 1100. ठीक आहे. आता बघा, जेव्हा ब्रॅकेट ओपन होईल ना, ब्रॅकेट ओपन झाल्यावर बघा काय होते, हे मायनस सीपी होणार आणि हे प्लस 1100 होणार. ठीक आहे. हे सीपी इकडे जाणार, तर सीपी प्लस सीपी 2CP होणार, 2CP. ठीक आहे. हा सीपी जो आहे मायनस मध्ये आहे ना, इक्वलच्या लेफ्ट साईडला आलं तर सीपी प्लस सीपी म्हणजे 2CP होणार. आणि 1600 आणि 1100 हे प्लस केलं तर किती येते बघा, 2700. ठीक आहे. मग सीपी इज इक्वल टू किती येणार, सीपी इज इक्वल टू 2700 डिवायडेड बाय 2. याला जर सॉल्व्ह केलं तर हे ते बघा, 2 1 2, 2 3 6, 2 5 10 आणि 0, 1350 रुपीज. ठीक आहे ना. कॉस्ट प्राइस किती आली याची, 135 रुपीज, हो ना, 1350. तर याचा आन्सर येतोय बघा, आन्सर नंबर 2, आन्सर नंबर 2 येतो याचा. ठीक आहे. थोडस हे पण थोडस किचकट आहे, बघून घ्या व्यवस्थित. याचा स्क्रीनशॉट काढून मग बघा, समजून घ्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 40. क्वेश्चन नंबर आहे 43. इफ द रेट ऑफ वन रिम पेपर increases to ₹300 from ₹240, what is the percentage increase in the rate of the papers? तर पहिले जो आहे ना याचा क्वेश्चन नंबर 43, पहिले जो पेपर होता तो 240 रुपीज होता. ठीक आहे ना, एका रिमची किंमत. ठीक आहे, 240 होती आणि आता वाढून ती किती झाली, 300 रुपीज झाली आहे. म्हणजे किती रुपीजनी वाढलाय ते, 60 रुपीजनी वाढलाय. ठीक आहे. आता हे जे 60 रुपीज आहे हे 240चे किती पर्सेंट आहे, है ना, व्हॉट इज द पर्सेंट इन्क्रीज इन द रेट ऑफ द पेपर्स, है ना. तर किती पर्सेंट वाढले, 60 इज इक्वल टू 60 इज इक्वल टू हाऊ मच पर्सेंट ऑफ 240. ठीक आहे. तर इथं बघा, हाऊ मच पर्सेंट म्हणजे इथं हाऊ मच म्हणजे क्वेश्चन मार्क अपॉन 100 इंटू 240. ठीक आहे. हे 60 हे इकडे चाललं जाणार, क्वेश्चन मार्क इज इक्वल टू काय येणार बघा, 60 इंटू 100 डिवायडेड बाय 240. ठीक आहे. 1 0 कॅन्सल होणार, 6 1 6, 6 4 24. ठीक आहे. हे 2 नी बघा, 2 5 10, 2 2 4, 2 1 2, 2 5 10, 5 इंटू 5 इज इक्वल टू किती येते, 25%. ठीक आहे. त्याचा आन्सर काय येतो, 25%. 43चा येतोय आन्सर नंबर 3. पेपरची कॉस्ट कितीनी वाढली आहे, 25%नी वाढली आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 44. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर
44 मध्ये काय दिलंय बघा, द इंटरेस्ट ऑन सम प्रिन्सिपल फॉर अ पिरियड ऑफ 3 years at 10% per annum is rupees 2550. What will be the rate of interest for a period of 2 years if the same principal fetch an interest of rupees 1360. तर ठीक आहे, याच्यामध्ये दोन पार्ट आहेत. तर पहिल्या पार्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या पार्ट मध्ये इंटरेस्ट दिलेला आहे आपल्याला 2550 इज इक्वल टू प्रिन्सिपल आपल्याला नाही दिलाय, काढायचं आहे. रेट दिलेला आहे 10%. ठीक आहे, नंबर ऑफ इयर आहे 3 years आणि हे आहे डिवायडेड बाय 100. तर इथं बघा 1010 हे झालं. इथे काय राहिलं आता 3p, इकडे लिहून घेऊया आपण. 3p इज इक्वल टू 2550 आणि हे 10 चा एक 0. ठीक आहे, मग p इज इक्वल टू काय झालं, 2550 डिवायडेड बाय 3. हे किती येते बघा, इथं लिहूया, इथं साईडला. 3 8 24 है ना, 3 5 15 आणि 20. हे आलं प्रिन्सिपल. आता आपल्याला पुढचा जो पार्ट आहे क्वेश्चनचा, त्याच्यामध्ये काय करायचं आहे, व्हॉट विल बी द रेट ऑफ इंटरेस्ट. आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे फॉर अ पिरियड ऑफ 2 years है ना, इफ द सेम प्रिन्सिपल फेच अन इंटरेस्ट ऑफ रुपीज 1360. आता इंटरेस्ट किती दिलेला आहे, 1360 दिलेला आहे. ठीक आहे, प्रिन्सिपल हेच घ्यायचं आहे आपल्याला 8500. ठीक आहे, इंटू रेट आपल्याला काढायचा आहे, इंटू नंबर ऑफ इयर्स किती आहे, 2 आहे. ठीक आहे, आणि डिवायडेड बाय 100. ठीक आहे, आता इथं बघा हे 20 कॅन्सल होणार. ठीक आहे, इथं बघा काय राहिलं आता, r इंटू 2 म्हणजे राहिलंय 2 इंटू r इज इक्वल टू, इथे बघा 1360 डिवायडेड बाय 85. ठीक आहे, आता याला आपण कशाने डिवाइड करणार आहे, ठीक आहे, छोट्या नंबरने करूया, 5 ने करूया. 5 1 जा 5, 3 राहिले, 5 7 जा 35 ना, 5 5 जा 25 है ना, 5 1 जा 3 राहिले ना, हा बरोबर आहे, 5 7 जा 25. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं 5 नी बघा, 5 2 जा 10, 5 2 जा 10, 5 7 जा 35, 5 2 जा 10. ठीक आहे, आता याला अजून आपण किती करू शकतो बघा, 17 नी हे डिवाइड होते बघा. 17 2 जा 34 होते, तर 17 1 जा 17 आहे की नाही. मग हे किती आले 10 है ना, 17 6 जा 102. ठीक आहे, तर हे 16 टाइम डिवाइड होतो 17 नी. ठीक आहे, मग r इज इक्वल टू किती येणार, r इज इक्वल टू येणार आहे 16/2, म्हणजे किती येतात 8 है ना, 16/2 म्हणजे 8, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती आला 8%. मग याचा आन्सर कुठला आहे, आन्सर इज इक्वल टू 1. आन्सर नंबर 1 येतो याचा 8%. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 45. चला क्वेश्चन नंबर 45 बघूया. रामराव स्पेंड 60,000 rupees for sugar cane stem, 27,000 rupees for fertilizers, 22,000 on labor and insecticides. ठीक है, by selling the sugar cane crop Ram Rao received 2,25,000 rupees. ठीक आहे, फाइंड हिज प्रॉफिट. हे बघा, रामराव जे आहे शेतकरी आहे, त्यांनी काय केलं 60,000 रुपीज कशासाठी खर्च केले, जे शुगर कॅन असते ना, ऊस असतो शेतामध्ये, ऊस लावलेला असतो ना, त्याचे आपले रोप म्हणायचं, सॅपलिंग्स ऑफ शुगर कॅन है ना. त्याच्यानंतर 27,000 रुपीज त्यांनी कशासाठी खर्च केले, 27,000 केले फर्टिलायझरसाठी. ठीक आहे ना, खत. त्याच्यानंतर 22,000 रुपीज त्यांनी कशावर खर्च केले, लेबर अँड इन्सेक्टिसाइड है ना, मजूर लागतात ना शेतामध्ये, मजूर आणि इन्सेक्टिसाइड म्हणजे तुमचे हे
कीटनाशक वगैरे फवारणी करायसाठी. ठीक आहे, तर हे बघा टोटल त्यांनी किती खर्च केला ना याच्या शेतीसाठी, ऊसाच्या शेतीसाठी. तर हे 0 0 7 + 2 9 6 + 2 8 + 2 10 म्हणजे 1,09,000 रुपीज त्यांनी खर्च केला. ठीक आहे, 7 + 2 9 6 + 2 8 + 2 10 बरोबर आहे. 1,09,000 रुपीज त्यांनी टोटल खर्च केला. आणि त्याच्यानंतर जेव्हा शेती झाली, ऊस मोठे झाले, मग ऊस कापून त्याला विकल्यानंतर यांच्याकडे किती पैसे आले बघा, 2,25,000 रुपीज आले. 2,25,000 रुपीज त्यांना मिळाले. तर त्यांना टोटल किती प्रॉफिट झाला, एवढा खर्च लागला, एवढे पैसे आले, मग त्यांच्या हातात किती येणार, 1,09,000 याच्यामधून है ना मायनस करून द्यायचे. 0 0 0 15 - 9 किती होतात, 6 हे 1 आणि ते पण 1, 1,16,000 रुपीज हा त्यांचा प्रॉफिट आहे. ठीक आहे, हा झाला त्यांचा प्रॉफिट. त्याचा आन्सर येतो आन्सर नंबर 1. आन्सर नंबर 1. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 46. क्वेश्चन नंबर 46 बघू. What principal will amount to rupees 3,600 at the rate of 10% per annum in 2 years? हे बघा, जेव्हा अमाऊंट येते ना, तर अमाऊंट इज इक्वल टू काय असते माहितीये का, अमाऊंट हे क्वेश्चन नंबर आहे 46. अमाऊंट इज इक्वल असते पी प्लस इंटरेस्ट. त्याच्यामध्ये प्रिन्सिपल पण असते आणि इंटरेस्ट पण असते. ठीक आहे, तर इथं अमाऊंट किती दिलेली आहे आपल्याला, 3,600 रुपीज दिलेली आहे, इज इक्वल टू पी प्लस आय. ठीक आहे, आता इथं आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट प्रिन्सिपल विल अमाऊंट म्हणजे प्रिन्सिपल काढायचं आपल्याला, टू रुपीज 3,600 ॲट द रेट ऑफ 10% पर एनम इन 2 years. तर इंटरेस्ट किती येणार आहे इथं, इंटरेस्ट इज इक्वल टू काय होणार आहे, इंटरेस्ट इज इक्वल टू 3,600 मायनस पी है ना, हा पी इकडे येऊन जाईल. तर आपल्याला इंटरेस्टच्या जागी हे ठेवायचं आहे. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, आय इज इक्वल टू म्हणजे इंटरेस्ट है ना मायनस पी इज इक्वल टू काय करायचं आहे, पी आपल्याला माहिती नाही आहे, इंटू रेट किती दिलाय 10 आणि टाइम दिलाय 2 years आणि डिवायडेड बाय 100. हे 1 0 कट करून टाका. ठीक आहे, झालं किती, आता इथं राहिलाय 2p है ना. आता इथं 2p आहे, इज इक्वल टू एकदा लिहून घेऊया चला, 3,600 मायनस पी. आता हा पी इकडे घेऊन जायचा, हे मायनसचा पी इकडे जाणार, ते काय होणार आहे 3p. हे प्लस आहे ना, इकडे जाऊन प्लस होणार. 2p मध्ये 1p अजून ऍड झाल्यावर किती येणार, 3p इज इक्वल टू 3,600. मग p इज इक्वल टू किती येणार बघा, p इज इक्वल टू 3,600 डिवायडेड बाय 3 है ना. मग याला सॉल्व्ह केलं तर बघा किती येते है ना, 3 1 जा 3, 3 2 जा 6 0 0. ठीक आहे ना, म्हणजे आलाय 1,200. तर मग प्रिन्सिपल किती आलंय, प्रिन्सिपल इज इक्वल टू 1,200. ठीक आहे, इथं तर 1,200 दिलेलंच नाहीये. ओके, व्हॉट प्रिन्सिपल विल, तर काय चुकलं आपलं, आय इज इक्वल टू 3,600 मायनस पी इज इक्वल टू, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, इथं 2p/10 बरोबर आहे. हे 10 विसरलो की आपण, हा जो 10 आहे ना तो इकडे जाणार आहे इंटू 10. ठीक आहे, हा जो आहे ना 10 इकडे जाणार आहे. परत करूया, थांबा, चुकला इथं, एक मिनिट, 10ला विसरूनच गेलो, मला वाटलं पूर्ण कट झालाय का तो. हे बघा इथून आपलं चुकलं होतं, इथे बघा हे 10 इकडे जाणार, तर 10 इंटू 3,600 मायनस पी इज इक्वल टू 2p. आता याला ओपन केल्यावर काय होणार, 3,600 आणि एक 0 अजून येणार, मायनस 10p इज इक्वल टू 2p. ठीक आहे, आता हे बघा हे 10p इकडे जाणार, म्हणजे 3,600 इज इक्वल टू हे 10 इकडे जाणार, प्लस मध्ये होणार 12p होऊन जाणार हे,
मग पी इज इक्वल टू किती येणार 36,000 अपॉन 12. हा आता हे येणार 12 3 36 है ना. हे झालं होतं आपलं चुकलं होतं आणि 3 0 1 2 3 0 म्हणजे याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 2. आन्सर नंबर 2. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 47. क्वेश्चन नंबर 47 मध्ये बघा 720985 प्लस 3948251. हे बघा इथं पहिले मोठी नंबर ही दुसरी वाली मोठी दिसते नंबर पहिले ती लिहून घ्यायची 3948251 आणि प्लस 720985 दोघांनाही टोटल करायची दोघांची तर 5 + 1 6 8 + 5 13 1 कॅरी ओव्हर झाले 3 + 9 12 पर 1 कॅरी ओव्हर झाले हे 9 झालं हे 6 झालं हे 9 + 7 16 झालं आणि हे 4. तर 4669236 4669236 कुठलं येतंय आन्सर नंबर 3 येतंय. ठीक आहे. हे इथं तर काही म्हणजे असं हे नाही आहे कुठलं लॉजिक ऍड करायचं आहे फक्त तुम्हाला फास्ट ऍड करता आलं पाहिजे. ठीक आहे. तर हे फास्ट करायला कधी जमेल तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल है ना. खूप प्रॅक्टिस करावं लागेल सारखं प्रॅक्टिस करून बघत जावं लागेल. हा ऍडिशन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन है ना हे करून बघत जावा. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 48. क्वेश्चन नंबर 48 मध्ये काय दिलेलं आहे की व्हॉट इज द मॅक्झिमम डिफरन्स बिटवीन द टू नंबर्स आउट ऑफ द नंबर्स आणि ह्या इथं नंबर्स दिलेला आहे. तर याच्यामध्ये बघा काय करायचं आपल्याला मॅक्झिमम डिफरन्स ह्या ज्या नंबर्स आहे याच्यातून कसं निघेल सगळ्यात मोठी नंबर पहिले घ्यायची आणि त्याच्यानंतर सगळ्यात छोटी नंबर त्याच्यातून मायनस करून टाकायची तर आपल्याला सगळ्यात मोठा डिफरन्स मिळून जाईल. इथं बघा याच्यात सगळ्यात मोठी नंबर बघा कुठली आहे 749. तर हे ह्या दोन पैकी कुठली तरी आहे 3 इथं 59 दिलाय इथं 395 दिलाय म्हणजे 395 749 ही सगळ्यात मोठी नंबर आहे आणि याच्यात छोटी नंबर शोधायची आता आपल्याला. छोटी नंबर या दोन पैकी बघा 743995 आहे आणि 743959 आहे म्हणजे 959 नंबर येणार 743959. ठीक आहे. आता या दोघांचा डिफरन्स काढायचा आहे. 15 मधून 9 मायनस केल्यावर किती होणार 6 इथून 8 मायनस 5 3 13 मायनस 9 4 है ना. हे होणार 8 8 मायनस 3 5 है ना आणि हे 0 0. ठीक आहे. त्याचा आन्सर आहे तो बघा 5436. ठीक आहे. याचा आन्सर आहे 5436. 5436 म्हणजे तो थर्ड नंबरचा आन्सर. ठीक आहे. त्याचा आन्सर येतो आन्सर नंबर 3. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 49. विच ऑफ द फॉलोइंग मल्टिप्लिकेशन इज रॉंग. आता इथं बघा हे खूप मोठे मोठे नंबर दिलेले आहे क्वेश्चन नंबर 49 मध्ये. आता एवढं मल्टिप्लिकेशन करत बसायचं नाही. जर समजा तुम्हाला नाही समजलं ना क्वेश्चन सोडून द्या नेक्स्ट क्वेश्चन करा पण एवढे मोठे मोठे मल्टिप्लिकेशन करत बसू नका. बघ पण आता समजा करायचंच आहे आपल्याला तर काय करायचं थोडा एक अंदाज घ्यायचा याच्यामध्ये. जसं की आता हे बघा पहिले तर हे बघा की इथं जे युनिट प्लेसला दोन्ही नंबर आहे 5 3 15 तर इथं शेवटी 5 या लागलाय म्हणजे ही बरोबर असू शकते. इथं 2 6 12 शेवटी 2 या लागलाय हे पण बरोबर असू शकते. 3 4 12 इथं 2 या लागलंय आन्सर मध्ये तर हे पण बरोबर असू शकते. इथं पण 1 6 है ना हे पण इथं बरोबर असं मग चारही बरोबर आहे. असं कसं एक कुठली तरी रॉंग आहे. मग आता काय करायचं याचं जे मोठी जी नंबर आहे जो सगळ्यात मोठा म्हणजे 5 आहे ना 5000 तर 5000 इंटू हे 30 करून बघा जवळपास किती येते 1,50,000 म्हणजे 1,80,000च्या जवळपास येत आहे. इथं 9,000 इंटू 70 करून बघा है ना तर 9,000 9 7
63 है ना, हे 66च्या जवळपास या लागलंय, हे पण जवळपास बरोबर आहे. इथं बघा 6000 इंटू 50 करून बघा, म्हणजे 3 लाखच्या जवळपास येत आहे, बरोबर आहे. ठीक आहे ना. आणि आता फोर्थ मध्ये बघा, हे आहे 2000 है ना, आणि हे आहे 40 है ना. 2000 इंटू 40 किती येतात बघा, 2000 इंटू 40 किंवा 3000 जरी पकडलं तुम्ही, 3000 जरी पकडलं याला 2900 ला 3000 जरी पकडलं तुम्ही, चला 3000 पकडा आणि याला 40 पकडलं, तर ह्याचं बघा 4 3 12 आणि 1 2 3 4 0 1 2 3 4 0 है ना. 1,20,000च्या जवळपास येते. पण इथं किती दिलेली आहे आपल्याला, इथं 12,000च दिलेलं आहे, 12,360 है ना. म्हणजे हे नंबर जे आहे ना, ही रॉंग आली. या दोघांचं मल्टिप्लिकेशन एवढं कमी नसणार आहे. मग याचा आन्सर म्हणजे आपण एक प्रिडिक्शन केलंय, फक्त ऑब्झर्वेशन आपलं. इथं काय आहे, इथं सॉल्व्ह करत नाही बसायचं, ऑब्झर्वेशन आहे तुमचं. तर याचा आन्सर नंबर येतोय 4. फक्त ऑब्झर्व करायचं की याच्यामध्ये कुठलं मल्टिप्लिकेशन असू शकतं जे रॉंग असेल, तर याचा आन्सर येतो आन्सर नंबर 4. ठीक आहे. त्याला सॉल्व्ह करत नाही बसायचं, भरपूर वेळ लागेल, सोडून द्यायचं नाही जर जमलं तर. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 50. चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 50. How many notes in all are there if each of 45 persons donate rupees 560, of which there are 3 notes of rupees 2000. ठीक आहे, 3 notes of rupees 2000, 34 notes of rupees 500 and remaining notes of रुपीज 100. ठीक आहे. तर इथे बघा आपल्याला काय करायचं आहे की क्वेश्चन नंबर आहे 50. क्वेश्चन नंबर 50 याच्यामध्ये काय दिलेलं आहे की 45 पर्सननी प्रत्येकी किती 560 रुपीज डोनेट केले, 45 पर्सननी. ठीक आहे. तर टोटल किती डोनेट केले असेल. ठीक आहे. आता इथे पण बघा, इथे मल्टिप्लिकेशन आहे ना, थोडस आता मी तुम्हाला काल एक हे सांगितली होती प्रोसेस ना याचं, 560 इंटू ह्याला आपण सोपं करायचं असलं ना तर 40 + 5 करा, है ना, ब्रॅकेटमध्ये काय करा, 40 + 5 करा. ठीक आहे ना. आता इथं आपण याचा आणि याचा सोपं जाईल आपल्याला, है ना. 56 4 6 किती होत आहे, 4 6 24 है ना, 2 कॅरी ओव्हर करायचं, 4 5 20 + 2 22 आणि हे 2 0 0 0. ठीक आहे. प्लस परत हे 5चा याच्यामध्ये मल्टिप्लाय करायचं, 5 0 0 5 6 30. ठीक आहे. 3 कॅरी ओव्हर झाले, 5 5 25 + 3 25 + 3 28. ठीक आहे. मग हे 2800 याचं जर आपण टोटल केलं तर बघा, 0 0 4 + 8 12. ठीक आहे. 2 + 2 4 + 1 5 आणि 2 25,200 येत आहे. ठीक आहे. यांचं जे मल्टिप्लिकेशन जर आपण केलं 560 इंटू 45 केलं तर आपल्याला एवढं येते. ठीक आहे. हे थोडंसं सोपं आहे आपल्या याच्यापेक्षा. ठीक आहे. ही शॉर्ट ट्रिक आहे. ऍक्च्युली मी शॉर्ट ट्रिक्स असतात मल्टिप्लिकेशनचे, पण ते काय आहे, युनिव्हर्सल नाही आहे, म्हणजे सगळ्या नंबरसाठी ते लागू पडत नाही. तर ते बघूया आपण, त्याचं काहीतरी बघू आपण. तर आता तात्पुरतं बघा, प्रत्येकी 560 रुपीज 45 पर्सननी डोनेट केले, म्हणजे टोटल किती डोनेट केले, 25,200 रुपीज डोनेट केले. 25,200 रुपीज. त्याच्यामध्ये बघा किती आहे, 3 नोट्स ऑफ 2000, म्हणजे हे किती झाले, 6000. त्याच्यानंतर 34 नोट्स ऑफ 500, म्हणजे हे किती होतात माहितीये का, हे होतात 17,000. ठीक आहे, है ना. जर समजा इथं 1000 असते तर 34,000 झाले असते ना, पण इथं हाफ, 1000च्या हाफ आहे, तर मग हाफ म्हणजे 34चे हाफ 17,000. ठीक आहे. तर हे टोटल किती आले बघा, हे आले 23,000. आता एवढे नोट, आता उरले किती आहेत आपल्या बाकीचे नोट, कुठले उरले, 100चे नोट.
तर आता 100ची नोट किती असेल याच्यातून हे मायनस करा. 25,200 मायनस 23,000. ते बघा 002 आणि हे 2200 येतात. ठीक आहे. तर 2200ला जर आपण डिवाइड केलं जर आपलं 100नी तर किती येते 22. तर याचा आन्सर यायला पाहिजे खरं तर 22. पण इथं ऑप्शनमध्ये आन्सरच नाही आहे. ऑप्शनमध्ये आन्सरच नाही आहे 22. ठीक आहे. तर एकतर याच्यामध्ये इकडं काहीतरी मिसप्रिंट असेल क्वेश्चन मध्ये किंवा आन्सर मध्ये काहीतरी मिसप्रिंट आहे. कारण मी याचा जो आन्सर दिलेला आहे 4 नंबरचा दिला आहे. मग 4 नंबर जर इथं 59 नोट्स ऑफ 100 केले ना तर मग हे वरचं काहीच मॅच होत नाहीये. याचा अर्थ आहे की काहीतरी मिसप्रिंट झालेला आहे. ठीक आहे. तर त्याला आपण आता काही करू शकत नाही. ठीक आहे. ह्याच्या हिशोबाने हे जे काही आपल्याला इथं क्वेश्चन दिलं आहे त्या हिशोबाने तर याचा आन्सर 22 यायला पाहिजे. ठीक आहे. एकदम क्लिअर आहे ना, काही असं याच्यात काही असं खूप किचकट नाही आहे चुकण्यासारखं. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 51. क्वेश्चन नंबर 51 बघा काय आहे. इथे एक एक्सप्रेशन दिलेलं आहे 13 प्लस 7 इंटू 5 मायनस 24 डिवायडेड बाय 3. असे याच्यामध्ये सगळ्यात पहिले बॉडमॉसनी डिव्हिजन करायचं. ठीक आहे. तर 13 प्लस 7 इंटू 5 पण करू शकतो डायरेक्ट, असं काही नाहीये. याला पण डायरेक्ट लिहून घेऊ 35. ठीक आहे ना. कारण याचा आणि याचा आपल्याला परत काही नाहीये, मध्ये मायनस आहे. तर याचं येतं 8 है ना. 24 डिवायडेड बाय 3 म्हणजे 8. आता ह्या दोन नंबर ऍड होणार है ना, आणि हे मायनस होणार कारण हे दोन्ही प्लस प्लसच्या नंबर आहेत. तर हे किती येते बघा 5 प्लस 3 8 आणि 3 प्लस 1 4. 48 मायनस 8. 48 मायनस 8 म्हणजे हे किती आलंय 40. मग याचा आन्सर किती येतोय आन्सर नंबर 4. आन्सर नंबर 4 येतो याचा. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 52. क्वेश्चन नंबर 52. विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज नॉट डिवायझिबल बाय 3. आता 3 नी डिवायझिबिलिटीचा रूल माहिती आहे तुम्हाला. जेवढे नंबर्स आहे ठीक आहे ना, त्यांचं जर ऍड केलं आपण ह्या ज्या नंबरमध्ये जेवढे डिजिट आहेत ना 8 प्लस 2 प्लस 3 प्लस 5 प्लस 1 प्लस 2 केलं, यांचं जर टोटल जर 3 नी डिवाइड होत असेल तर ही नंबर 3 नी डिवाइड होणार. ठीक आहे. ते बघा मी पटपट आपल्या मराठीमध्येच करूया बघा. 8 आणि 2 10 आणि 3 15, 10 आणि 3 13, 5 18, 1 19 आणि 2 21. पहिल्याचं येते 21 है ना, म्हणजे हे 3 नी डिवाइड होते. त्याच्यात दुसरं बघा 4 आणि 3 7 5 12 आणि 6 18 आणि 3 21. हे पण 21 येते, हे पण डिवाइड होते. तिसरं बघा 6 7 13 आणि 2 15 9 24 आणि 8 32 आणि 4 36. हे पण डिवाइड होतंय. ठीक आहे. चौथं बघा 2 आणि 9 11 आणि 6 17 7 24 5 29 आणि 2 31. ही जी नंबर आहे ही 3 नी डिवाइड होत नाही. तर याच्यामध्ये कुठला येतो ऑप्शन नंबर 4. याचा आन्सर येतो आन्सर नंबर 4, जी 3 नी डिवायझिबल नाही आहे. ठीक आहे. पहिल्या 3 नंबर डिवायझिबल आहे कारण यांचं सगळ्यांचं जे टोटल येते ना ती 3 नी डिवायझिबल आहे. 31 डिवायझिबल नाहीये. ओके. त्याचा आन्सर येतो आन्सर नंबर 4. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 53. क्वेश्चन नंबर 53 इथं काय दिलेलं आहे आपल्याला. देअर इज 24,600 kg more jawar than 2,75,400 kg of wheat in a godown. What is the total quantity of the cereals? ठीक आहे. तर इथं बघा जे गहू आहेत ते आहे 2,75,400 kg आणि हे जे त्याच्यापेक्षा ज्वार किती जास्ती आहे 24,600 kg जास्ती आहे. तर टोटल किती झाले बघा. हे झाला 4 प्लस 6 10, 6 प्लस 4 10, 1 कॅरी ओव्हर झालं 8 प्लस 2 10 आणि हे 2 प्लस 1 3. हे झाले 3 लाख kg.
ठीक आहे. ज्वार किती आहे 3 लाख kg आणि गहू किती आहे 2,75,400 आणि दोन्ही मिळून किती होणार हे बघा. इथं फक्त काय होणार हे सगळे 0 0 आहे म्हणजे हे सगळे नंबर सेम असणार. 3 + 2 5 तर सरळ सरळ 5 त्याच्यानंतर 75400 तर इथं बघा कुठला आन्सर येतो बघा. याचा आन्सर येतोय आन्सर नंबर फर्स्ट. ठीक आहे. आन्सर येतो आन्सर नंबर 1 575,400. ओके चला kg मध्ये आन्सर. युनिट पण महत्वाचं असते लिहायचं. ठीक आहे. चला आन्सर नंबर आता क्वेश्चन नंबर आपण बघूया. क्वेश्चन नंबर 54. क्वेश्चन नंबर 54 बघा काय आहे. इफ 320 saplings are planted in each row, 48 rows are formed. ठीक आहे. हाऊ मेनी सेम नंबर ऑफ सॅपलिंग्स शुड बी प्लांटेड इन इच रो टू मेक 60 रो. ठीक आहे. तर पहिले तर आपण काय करू. पहिले जे दिलेलं आहे ना 320 सॅपलिंग्स जे आहे ते किती रोज मध्ये 48 रोज मध्ये प्लांट केलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे टोटल सॅपलिंग्स किती झाले टोटल नंबर किती झाले हे बघा. परत तेच आपण असं करायचं का 320 है ना इंटू असं ब्रॅकेटमध्ये घ्या इंटू 40 + 8. ठीक आहे ना. यांनी सोपं जाते ना. बघा हे 320चा जर इंटू 40 केलं तर 4 2 जा 8 है ना. 4 2 जा 8 4 3 जा 12. ठीक आहे. आणि हे 2 0 परत हे प्लसचं साईन. आता 8चं 320 मध्ये मल्टिप्लिकेशन होणार. 8 0 जा 0 8 2 जा 16 है ना. 1 कॅरी ओव्हर झालं. 8 3 जा 24 + 1 25 है ना. या दोघांचं टोटल करायचं. आता बघा त्याचं किती येते बघा. इथं करूया आपण 2560. ठीक आहे. किती येते बघा 0 6 13 हे झालं मग 5 म्हणजे एवढे टोटल नंबर ऑफ सॅपलिंग्स लावले. ठीक आहे है ना. 320 सॅपलिंग्स 48 रोज मध्ये म्हणजे टोटल सॅपलिंग्स किती झाले एवढे. आता हे जे सेम जे सॅपलिंग्स आहे याला जर 60 रोज मध्ये जर आपण प्लांट केलं है ना तर किती सॅपलिंग लागतील तर 15360 डिवाइडेड बाय 60. ठीक आहे ना. 1010 कॅन्सल झालं है ना. 6 2 जा 12 3 राहिले 6 5 जा 30 है ना. 3 राहिले 6 6 जा 36 तर 256 येते है ना. तर याचा आन्सर काय येतोय याचा आन्सर नंबर 2 येतोय. ठीक आहे. कळालं ना. हे बघा 320 सॅपलिंग आहे 48 रोज मध्ये लावले म्हणजे टोटल सॅपलिंग किती आले 15,360. एवढेच सॅपलिंग जर 48 रोजच्या जागी जर 60 रोज मध्ये लावले तर प्रत्येक रो मध्ये किती येणार सॅपलिंग 256 येणार. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 55. क्वेश्चन नंबर 55. विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज नॉट डिवायझिबल बाय 9. आता 9चा आणि 3चा डिव्हायझिबिलिटी रूल सेम आहे. जर जी नंबर 3नी डिवाइड होते ती नंबर 9नी डिवाइड होते. म्हणजे इथं रूल काय आहे की सगळ्यांची टोटल जे आहे ना 3नी डिवाइड व्हायला पाहिजे. तर इथं बघा पहिलं जे आहे ना पहिल्याचं किती येते 2 आणि 4 6 आणि 5 11 आणि 7 18 3नी डिवाइड होते म्हणजे 9नी पण डिवाइड होणार. त्याच्यानंतर सेकंड मध्ये काय येते बघा 8 4 12 2 14 6 20 7 27 ही पण 9नी डिवाइड होते. त्याच्यानंतर 3 8 4 12 12 आणि 5 17 आणि 3 20 ही 9नी डिवाइड नाही होणार आणि 3नी पण डिवाइड होत नाही. 4 4 3 7 5 12 आणि 6 18 हे डिवाइड होते म्हणजे ऑप्शन नंबर 3 आन्सर नंबर 3 येतो याचा जी की 9नी डिवाइड होत नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले आज अजून पुढचे 15 क्वेश्चन झाले. आता उरले 20 क्वेश्चन. पुढच्या व्हिडिओमध्ये 20 क्वेश्चन कम्प्लीट करू म्हणजे आपली जी प्रॅक्टिस पेपर नंबर 10 आहे ते पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल. म्हणजे 3 व्हिडिओमध्ये कम्प्लीट झालंय आता. ठीक आहे ना. असंच आपण पुढच्या 3 व्हिडिओमध्ये बाकीचे 3 राहून जातात आता एक्सरसाइज आपल्या 11 त्याच्यानंतर 1 आणि 2.
सुरुवातीचे 1 2 मी केलेले नव्हते. मी 3 पासून स्टार्ट केलं होतं. त्याच्या मागचं कारण असं होतं, की माझी मुलगी पण 5th मध्ये आहे. तिने ती जे एक्सरसाइज सॉल्व्ह केल्या होत्या आणि तिने सगळ्या अँसरला टिक करून ठेवून दिलं होतं. ठीक आहे ना, तर ते मला सगळं ते इरेज करून मग ते करावं लागेल ते नंतर. ठीक आहे. तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, धन्यवाद.